नमस्कार. महाराष्ट्रामध्ये 1978-79 पासून सुरू असलेले द्विलक्षीय अभ्यासक्रम हे NSQF सुसंगत करण्यात येणार आहेत आणि त्यामुळं 2024-25 पासून हे अभ्यासक्रम बदलणार आहेत. या संदर्भात एक शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे. याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेले अधिक 2 स्तरावरील द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रमाऐवजी राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे म्हणजेच NSQF सुसंगत नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू करण्यात येत आहेत. हा शासन निर्णय आहे 20 जून 2023 चा. प्राथमिक माहिती अशी की डॉक्टर कोठारी आयोगाच्या सन 1964 शिफारसीनुसार अधिकाधिक युवकांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने सन 1978-79 पासून राज्यात 30% व्याप्ती असणारे अधिक 2 स्तरावरील द्विलक्षीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आणि या अभ्यासक्रमामध्ये जे अपेक्षित बदल व्हायला पाहिजे होते ते झाले नाही आणि त्यामुळे सदरचे अभ्यासक्रम आता काल्यबाह्य ठरत असल्यामुळे ते NSQF सुसंगत करण्याचे ठरले आणि म्हणूनच हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. दिनांक 27/12/2013 रोजीच्या अधिसूचनेनुसार 5 वर्षांमध्ये हे अभ्यासक्रम NSQF सुसंगत करण्याचे होते आणि हे बंधनकारक होते आणि त्यामुळेच या वर्षाला म्हणजेच 24-25 पासून हे अभ्यासक्रम NSQF सुसंगत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणूनच हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सद्यस्थितीत सुरू असणारे द्विलक्षीय व्यवसाय अभ्यासक्रम बंद करून राष्ट्रीय व्यवसाय आराखड्याप्रमाणे म्हणजेच NSQF सुसंगत अभ्यासक्रम सोबतच्या सहपत्र अ मध्ये स्तंभ 3 मध्ये दर्शवण्यात आलेले आहेत आणि हे नवीन अभ्यासक्रम सर्व शासकीय अशासकीय अनुदानित तसेच अशासकीय कायम अनुदानित संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 24-25 पासून काही अटींच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सद्यस्थितीत सुरू असणारे अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम याबद्दलचा तपशील सहपत्र अ मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. आता आपण सहपत्र अ पाहूया. सहपत्र अ मध्ये सद्यस्थितीत सुरू असणारे आणि नवीन द्विलक्षीय अभ्यासक्रम अशा स्वरूपामध्ये ही यादी दिलेली आहे. इथं पहिला अभ्यासक्रम दिलेला आहे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आणि याला 2 विषय सुचवण्यात आलेले आहेत. म्हणजे हा एक गट आहे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स म्हणूया आपण आणि त्याच्यासाठी 2 विषय देण्यात आलेले आहेत. हा पूर्वी अभ्यासक्रम 200 गुणांचा होता. आता हे 2 विषय जे आहेत ते 100 गुणांचे आहेत. आता मूल्यांकन पद्धत वगैरे कशी आहे हे स्वतंत्र GR मध्ये आलेला आहे आणि तो GR सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. दुसरा जो अभ्यासक्रम आहे तो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि याला सुद्धा फील्ड टेक्निशियन कॉम्प्युटिंग अँड पेरिफरल्स तसंच फील्ड टेक्निशियन वॉशिंग मशीन हे 2 विषय देण्यात आलेले आहेत. तिसरा जो अभ्यासक्रम आहे स्कूटर मोटरसायकल सर्व्हिसिंग याच्यासाठी हे 2 अभ्यासक्रम आहेत. तर या सहपत्रामध्ये आपले जे जुने अभ्यासक्रम आहेत ते जुने अभ्यासक्रम आणि त्याला समांतर असणारे किंवा सुसंगत असणारे नवीन अभ्यासक्रम देण्यात आलेले आहेत. कॉम्प्युटर सायन्स साठी ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि फील्ड टेक्निशियन असे हे 2 अभ्यासक्रम आहेत. जनरल सिव्हिल आहे, मेकॅनिकल मेंटेनन्स आहे. त्यानंतर हा जो कॉमर्स गट होता त्या कॉमर्स गटामध्ये जुने अभ्यासक्रम बँकिंग, मार्केटिंग, सेल्समनशिप, ऑफिस मॅनेजमेंट आणि स्मॉल इंडस्ट्रीज सेल्फ एम्प्लॉयमेंट असे हे जे अभ्यासक्रम होते त्या सर्वांसाठी हे 2 अभ्यासक्रम नव्याने सुचवण्यात आलेले आहेत. म्हणजे बँकिंग तुमच्याकडे सुरू असू दे नाही तर मार्केटिंगचा असू दे तर याच्याऐवजी हेच अभ्यासक्रम घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर ऍग्रिकल्चर ग्रुपमध्ये अॅनिमल सायन्स आणि डेअरी याच्यासाठी हे 2 अभ्यासक्रम दिलेले आहेत. त्यानंतर क्रॉप सायन्स साठी हे 2 अभ्यासक्रम देण्यात आलेले आहेत. त्यानंतर हा 13वा हॉर्टिकल्चर याच्यासाठीही अभ्यासक्रम देण्यात आलेले आहेत. त्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाशी सुसंगत नवीन अभ्यासक्रम सर्वच अभ्यासक्रमांना मिळालेले नाहीत. तर काही अभ्यासक्रम असे आहेत की ज्यांना NSQF सुसंगत अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत किंवा डेव्हलप केले गेलेले नाहीत. तर अशा अभ्यासक्रमाची यादी सुद्धा सहपत्र 2 मध्ये देण्यात आलेली आहे. आता इथं सांगितलेलं आहे की ज्या व्यवसाय अभ्यासक्रमांची सुसंगत जॉब रोल पॅसिव्ह भोपाळ यांनी विकसित केलेला नाही
अशा अभ्यासक्रमाची यादी ही आहे. तर टेक्निकल ग्रुपमध्ये केमिकल प्लांट ऑपरेटर आणि फिशरीमध्ये फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि फ्रेश वॉटर फिश कल्चर हे जे अभ्यासक्रम आहेत, तर हे जे जुने अभ्यासक्रम आहेत याच्यासाठी नवीन अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत. या अभ्यासक्रमाच्या ऐवजी नवीन अभ्यासक्रमामधले कोणतेही अभ्यासक्रम ते महाविद्यालय किंवा शाळा स्वीकारू शकणार आहे. तर शासन निर्णयामध्ये ज्या अटी सांगितल्या होत्या त्याचा आपण अभ्यास करत होतो. त्यातली ही पहिली अट आपण पाहिली की सहपत्रामध्ये सहपत्र अ मध्ये जे जुने अभ्यासक्रम आणि त्याच्या समोर जे नवीन अभ्यासक्रम दाखवलेले आहेत त्या पद्धतीने आपण निवड करायची आहे. तसंच सहपत्र ब मध्ये दाखवलेलं आहे की ज्या या अभ्यासक्रमांना सुधारित अभ्यासक्रम उपलब्ध नाहीत त्यांनी सहपत्र अ मध्ये दिलेले नवीन अभ्यासक्रम आहेत त्यापैकी अभ्यासक्रमाची निवड करायची आहे. आता दुसरी अट बघूया. सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाऐवजी नवीन अभ्यासक्रम सत्र 24-25 पासून इयत्ता 11वी करिता सर्व शासकीय अशासकीय अनुदानित व अशासकीय कायमविनानित संस्थांमध्ये सुरू करण्यात यावेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या अभ्यासक्रमामध्ये सत्र 24-25 पासून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश करण्यात येऊ नयेत. म्हणजे इथं जो आता प्रचलित अभ्यासक्रम आहे जुना अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये प्रवेश देऊ नयेत असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा पाहूया. पूर्वी सुरू असलेल्या अभ्यासक्रमाला सुसंगत अभ्यासक्रम इथं देण्यात आलेले आहेत. तरी पण ज्या संस्था नव्याने द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास इच्छुक असतील त्यांनी या 10 मे 2018च्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडे सादर करायचे आहेत. नवीन अभ्यासक्रम राबवण्याकरता सुधारित मानके जी आहेत ती सुद्धा या डायरेक्टर ऑफिस कडून निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्याचा स्वतंत्र परिपत्रक जे आहे आपण किंवा शासन निर्णय आहे तो आपण इथं दाखवणार आहोत. तर दिनांक 24/11/2023च्या शासन निर्णयामध्ये मानकांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे आणि ती मी तुम्हाला इथं दाखवतो. हा शासन निर्णय जो आहे तर यामध्ये आपणास सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. हा शासन निर्णय मी या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची देणार आहे. ती आपण ओपन करून याचा अभ्यास करू शकता. ही मानकांची यादी आहे. गट 1 मध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स त्याचे हे 2 विषय असणार आहेत. नवीन अभ्यासक्रम कोणते आहेत ते या शासन निर्णयाच्या परिशिष्ट अ मध्ये जुने अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम अशी ही यादी आहे. तर परिशिष्ट ब मध्ये आपल्याला जे विषय आहेत म्हणजे ते ऍक्च्युली एक जॉब रोल आहे आणि त्या एका जॉब रोल साठी त्याला प्रयोग क्षमता किती आहे, नंतर त्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता कशी असेल, वर्ग खोल्याचं क्षेत्रफळ काय असायला पाहिजे, वर्कशॉपचं क्षेत्रफळ काय असायला पाहिजे. तर हा जो तपशील आहे ही जी मानके आहेत ती इथं परिशिष्ट ब मध्ये दिलेली आहे. ही सर्व अभ्यासक्रमाची मानके इथं दिलेली आहेत. ओके. परिशिष्ट क मध्ये नवीन अभ्यासक्रमाची आता यादी दिलेली आहे. तर ही नवीन अभ्यासक्रम जे आहेत क्वालिफिकेशन जे पॅक जे आहे तर याच्यासाठी शिक्षकांची नव्याने भरती आपण करणार असो तर त्यांचं शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे तर ती इथं देण्यात आलेली आहे परिशिष्ट क मध्ये. हे सर्व आहे आपले जे नवीन अभ्यासक्रम आहेत हे. तर यांच्यासाठी आपल्याला इथं विषय आणि त्या शिक्षकाची शैक्षणिक पात्रता असं देण्यात आलेलं आहे. तर हा झाला मानका संदर्भातचा शासन निर्णय. यानंतर पाहूया की सुधारित अभ्यासक्रम राबवण्यासाठी कोणती यंत्रसामुग्री आवश्यक आहे त्याची यादी या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. हे परिपत्रक आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि यांनी दिनांक 26/12/2023 रोजी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक अभ्यासक्रमासाठी आणि 50 विद्यार्थ्यांसाठी कोणती टूल्स किंवा इक्विपमेंट्स आवश्यक आहेत त्याची इथं यादी देण्यात आलेली आहे. इथं
अभ्यासक्रमाचं नाव दिलेलं आहे फील्ड टेक्निशियन वायरमॅन कंट्रोल पॅनेल आणि त्याची ही डिटेल्स यादी दिलेली आहे. लाईनमन डिस्ट्रीब्युशन त्याची यादी आहे. हे पत्र सुद्धा मी आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टॅग करणार आहे. या पद्धतीनं सर्व अभ्यासक्रमाची टूल्स आणि इक्विपमेंटची यादी तुम्हाला इथं उपलब्ध आहे. यानंतर आपणास महत्वाचा भाग म्हणजे की मूल्यमापन पद्धती आणि याच्याबद्दलही माहिती आपणाला या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. हे परिपत्रक 26/12/2023 आहे आणि यामध्ये माहिती पहा. हा एक मुद्दा महत्वाचा आहे की 19 विषयांचे 10 गट निश्चित करण्यात आलेले आहेत. ओके. आणि द्विलक्षीय अभ्यासक्रम विषय रचना कशी राहील त्याच्याबद्दलही इथं माहिती देण्यात आलेली आहे. टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट टू बी टेकन आर 8 म्हणजे 11वी-12वीला 8 विषय असतील. त्याच्यामध्ये इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट असेल आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल सायन्स आणि हेल्थ एज्युकेशन असेल. हे 3 विषय आपले कंपल्सरी झाले. त्यानंतर बायफोकलचे 2 सब्जेक्ट्स कोणते असतील आणि कशाला आवर असतील ते इथं देण्यात आलेलं आहे. बायफोकल 1चा सब्जेक्ट आहे तो कोणत्याही एका लँग्वेजसाठी ऑर ठेवण्यात आलेला आहे आणि बायफोकल 2चा सब्जेक्ट जो आहे तो सायन्समध्ये बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स या विषयासाठी ऑर करण्यात आलेला आहे. तसंच बायफोकलचा 2nd सब्जेक्ट कॉमर्स फॅकल्टी असेल तर त्यातले कोणत्याही एका विषयाला आपल्याला इथं ऑर टाकण्यात येणार आहे आणि आर्ट्स विषय असेल तर त्याच्यामधले एका विषयासाठी हा ऑर टाकण्यात येणार आहे. अशा पद्धतीने आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या कोणत्याही शाखेतून हे विषय आपल्याला निवडता येणार आहेत. एक भाषा आणि त्या शाखेचा दुसरा एखादा विषय. फक्त सायन्स साठी त्यांनी आपल्याला बायोलॉजी आणि मराठी हे 2च ऑप्शन टाकलेले आहेत. हा एक महत्वाचा भाग आपल्याला नमूद करावासा वाटतो. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर द्विलक्षीय अभ्यासक्रमासाठी मूल्यमापन योजना कशी आहे. लेखी परीक्षा जी आहे ती 3 तासाचा पेपर असेल आणि 80 गुणाची परीक्षा होईल. मात्र या 80 गुणाचं रूपांतर हे 30 गुणामध्ये करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकलच्या बाबतीत जर बघाल तर इथं 50 मार्काचं प्रॅक्टिकल परीक्षा असेल आणि 20 गुण हे प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. असे हे प्रात्यक्षिकासाठी एकूण 50 आणि 20 70 असं आहे आणि थिअरीसाठी 30 अशा पद्धतीने ही गुण विभागणी होणार आहे नवीन अभ्यासक्रमाची. अजून स्पष्टपणे याच्यात दिलेलं आहे की रिटन टेस्ट 30 गुणांची असेल, प्रॅक्टिकल परीक्षा 30 गुणांची असेल, पुन्हा ओरल 10 मार्कची असेल, डायरेक्ट ऑब्झर्वेशन 10 मार्कचा असेल, प्रोजेक्ट 10 मार्कचा आणि टर्मवर्क 10 मार्कचा असेल. आणखी एक नमूद करण्यासारखी बाब अशी आहे की ही जी थिअरीची परीक्षा आहे ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन घेणार आहे. तर प्रॅक्टिकलची परीक्षा ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग मुंबई यांचे मार्फत घेण्यात येणार आहे. तसंच ओरल सुद्धा या व्होकेशनल बोर्डाकडूनच आहे. यानंतर हे ऑब्झर्वेशन सुद्धा व्होकेशनल बोर्डाकडूनच आहे आणि प्रोजेक्ट आणि टर्म वर्क हे त्या ज्युनियर कॉलेजचं इंटरनल वर्क असणार आहे. यानंतर नुकताच 14 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये सद्यस्थितीत जे द्विलक्षीय अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था आहेत त्यांना नवीन NSQF सुसंगत तुकड्या राबवण्यासाठी मान्यता जी देण्यात आलेली आहे त्याची यादी संपूर्ण महाराष्ट्राची इथं देण्यात आलेली आहे. इथं पहा संस्थेचे नाव, नंतर सध्या सुरू असलेला बायफोकल अभ्यासक्रम, त्याच्या तुकड्या किती आहेत, त्याची प्रवेश क्षमता किती आहे आणि नवीन जो सुधारित होणार आहे त्याच्या सुधारित अभ्यासक्रम आणि त्याच्या तुकड्या आणि त्याची प्रवेश क्षमता
अशा या पद्धतीनं हे इथं देण्यात आलेलं आहे. तर हा संपूर्ण डेटा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा इथं देण्यात आलेला आहे. म्हणजे पुणे विभाग, मुंबई विभाग वगैरे असे विभाग सर्व दिलेत, त्यांचे कॉलेजेस आहेत, सर्व आहे. मला वाटतं द्विलक्षी अभ्यासक्रम जे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून येऊ घातलेले आहेत, या संदर्भात आतापर्यंत आलेल्या सर्व शासन निर्णयाचा माहिती घेण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आपणास निश्चितपणे आवडला असेल तर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही जी माहिती आहे द्विलक्षी अभ्यासक्रमाची ही जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.